बिहार विधानसभाच्या निवडणुकीत बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत। तर बिहारमध्ये खरं तर बिहारच्या जनतेने जे आहे ते भाजपसह एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्याचं पाहायला मिळते। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे की जी अपेक्षा आम्हाला होती की बिहारमध्ये नितीश कुमारजींच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये बिहारच्या निवडणुका ह्या होत होत्या। आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी असतील किंवा आमचे सगळे बिहारचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांनी खूप चांगली मेहनत तिथे घेतली। विनोद तावडे साहेब असतील, त्याच्यानंतर आपले धर्मेंद्र प्रधान साहेब असतील, त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने आज बिहारमध्ये खूप चांगला निकाल आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि ज्या पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांनी बिहारला घेऊन जे विकास कामांच्या घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यात यश नक्कीच मिळणार आहे। आणि बिहारच्या जनतेने पण आदरणीय प्रधानमंत्रीजी आणि नितीश कुमारजींवर परत एक वेळा विश्वास दाखवून हा कौल आमच्याकडनं कडनं म्हणजे एनडीएकडे देण्यात आलेला आहे। खरं तर राहुल गांधी यांनी जे मतचोरीचा मुद्दा जो आहे तो खरं तर प्रभावीपणे उपस्थित केलेला होता। महागठबंधनमधल्या अनेक पक्षांनी ईव्हीएमवर देखील आरोप केलेला होता। या आरोपाला कुठेतरी बिहारच्या जनतेने नाकारलं असं वाटतंय? नक्कीच बघा, जनता आता हुशार आहे। जनतेलाही कळतं की आमचा विकास कोण करणार आहे, कसा करणार आहे, आणि जेवढेही केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे ते बिहारच्या जनतेपर्यंत पोहोचवायचं काम नितीश कुमारजींच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किंवा चिराग पासवान असतील त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून म्हणजे एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षात करण्यात आलेला आहे। आणि जनतेलाही तो विश्वास बसलेला आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बिहारचा आपला विकास होऊ शकतो। म्हणून बिहारच्या जनतेने कुठेही राहुल गांधी असतील किंवा त्यांच्यासोबत तिथले लालू प्रसाद यादव यांची पार्टी असेल यांच्यावर कुठेही विश्वास न ठेवता भारतीय जनता पार्टीवर, नितीश कुमारजींवर विश्वास ठेवून हा एनडीएला कौल दिलेला आहे। खरं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राप्रमाणेच लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी 10,000 रुपये महिलांना देण्यात आले आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे यश आहे हे विकत घेतलेलं यश असल्याची टीका जी आहे ती विरोधक करतायत। असं नाही आहे बघा, तर मग असं असतं तर विरोधकांनी पण ती पॉलिसी राबवायला पाहिजे होती। मग विरोधकांनी जर ती पॉलिसी राबवून म्हणजे ते जे म्हणताय त्यांना कळालं असतं त्यावेळेस। असं काही नसतं। शेवटी जनतेमध्ये गेल्यानंतर जनतेचा विश्वास संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। महाराष्ट्रामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने महाराष्ट्रामध्ये पण कौल दिलेला आहे। त्याच पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये पण जे मागच्या काळामध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेश च्या राज्यामध्ये अनेक विकास कामं केली, तिथे जनतेचे कामं केली आणि म्हणून तिथे पण भारतीय जनता पार्टीच्या कडे कौल आला जनतेचा। महाराष्ट्रामध्ये पण तीच परिस्थिती झाली आणि बिहारमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लोकांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीएला कौल दिलेला आहे। बिहारच्या निकालाचा परिणाम जो आहे तो राज्यातल्या नगर परिषद निवडणुकांवर पाहायला मिळेल? नक्कीच याचा परिणाम होईल। आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये पण अतिशय चांगली परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टी बऱ्याच ठिकाणी लढते आहे, बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून सुद्धा आम्ही लढतोय। पण म्हणायला गेलं तर महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून, नगर परिषदच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढच्या काळात आपल्याला दिसेल। निश्चितच खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती आणि विकासाला साथ देत खरं तर एनडीएला स्पष्ट बहुमत बिहारच्या जनतेने दिल्याचं मत जे आहे रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।